या अगोदर आपण मंत्रिमंडळ कधीपर्यंत कार्यभार सांभाळतो हा एक प्रश्न दिलेला आहे पाहिजे 57 नंबरचा. मंत्रिमंडळ कधीपर्यंत कार्यभार सांभाळतो, तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे ना तोपर्यंतच मंत्रिमंडळ असते. कारण लक्षात ठेवा, परंतु कधी लक्षात ठेवा, राष्ट्रपती हे आपल्या मर्जी जरी असली तर त्याला हवं तेव्हा तो मंत्रिमंडळाचा हे करू शकत नाही, राजीनामा वगैरे घेऊ शकत नाही किंवा त्याला काढून शकत नाही. त्याला पंतप्रधानाचा सल्ला घेणं बंधनकारक असते. ओके, हे लक्षात ठेवा. आता मला सांगा, इथं काय दिले, लोकसभेच्या अध्यक्षाची मर्जी असेपर्यंत. चूक आहे. 5 वर्षाचा निश्चित कालावधी नाही, कधी लक्षात ठेवा, कारण कोणतेही सरकार 5 वर्षाच्या आधी कधी पण कोसळू शकतं. त्यामुळे असं काही नाही 5 वर्षापर्यंतच असलं पाहिजे वगैरे. चूक. पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत. चूक आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. तुम्ही गडबडीमध्ये पंतप्रधान करशाल. चूक आहे. तर उत्तराचं ये लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. 42वी घटनादुरुस्ती 1976ला 42वी घटनादुरुस्ती झाली बरं का, 1976ला. ओके, इंदिरा गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी विचारले की 42व्या घटनादुरुस्तीमध्ये घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये पुढील 3 शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यापैकी खालीलपैकी कुठला शब्द आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा, इथं पहिला शब्द आहे धर्मनिरपेक्ष शब्द आहे. नंबर ए याचं बरोबर आहे. 3 शब्द ऍड करण्यात आले होते. 3 शब्द ऍड. ओके, लक्षात ठेवा. याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता हे शब्द त्यामध्ये ऍड केले. कोणते कोणते? धर्मनिरपेक्ष, एकात्मता आणि दुसरं कुठलं? समाजवादी. ओके, 1942वी घटनादुरुस्ती 1976 कशात केली होते? एकूण प्रस्ताविकेमध्ये. ओके, आता भारतीय राज्यघटनेचा सिलेबसला आपला भाग आहे, त्यामुळे त्या संदर्भामध्ये ते विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. कारण का, यामधले प्रश्न कधी तुमचे चुकले नाही पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट येण्यासाठी चांगलं फायदेशीर असणार आहे. ओके, पुढे भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती डॉट डॉट यांचा सल्ला आणि मार्गदर्शनानुसारच काम करतात. भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती हे कोणाच्या सल्ल्यानुसार काम करतात लक्षात ठेवा. आता बघा, राष्ट्रपती हे आपल्या देशामधले नामधारी प्रमुख आहेत, बरोबर आहे का नाही? ओके, आणि वास्तविक प्रमुख कोण असतं? हा वास्तविक प्रमुख हा पंतप्रधान असतो आपला, वास्तववादी, बरोबर का नाही? हे लक्षात ठेवा. आता मला सांगा, राष्ट्रपतीला कोणताही निर्णय घ्यायचा असेल, मंत्रिमंडळ हे करणं, एखाद्या मंत्र्याला काढून टाकणं, तर हे सर्व गोष्टी काय करण्यासाठी वगैरे काय करावं लागेल, तर हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊनच त्यांना ते काढून टाकता येतं. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. उपराष्ट्रपतीचा तर घेत नाही, सर्वोच्च न्यायालयाला घेत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे, घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाचं निर्मितीचं कलम दिलेले आहे? कोणत्या कलमामध्ये निर्मितीचं कलम दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचं? लक्षात ठेवा. 124 हे कलम त्यामध्ये दिलेले आहे, लक्षात ठेवा. 124 बी नंबर ऑप्शन. आता कसं आहे, तुम्हाला हे जे कलम आहेत ना, इम्पॉर्टंट कलम तुम्हाला माहितीच असले पाहिजे. उदाहरणार्थ कोणकोणते? कॅगचं कलम असेल, ओके, नंतर हायकोर्टाचं कलम असेल एक, त्याच्यानंतर पुन्हा अजून निवडणूक चर्चेमध्ये ह्या वर्षी निवडणूक आयोग, ओके, निवडणुका हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, राष्ट्रपतीबद्दलचं कलम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, राज्यपाल चर्चेत असतात त्याचं कलम माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे डायरेक्ट फॅक्च्युअल आहे, तुम्हाला डायरेक्टच माहित पाहिजे. त्यामुळे हे जे कलम आहेत ना, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते सोडवता येतं. पुढे, विकासात्मक प्रशासनाचा. आता प्रशासन हा आपल्याला चॅप्टर आहे बरं का, हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल कुठून विचारण्यात आले? प्रशासन, लोकप्रशासन, प्रशासन हा आपला चॅप्टर आहे. ओके, त्यानुसार ते कंटेंटमध्ये ते विचारले जातात, त्यामुळे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे वगैरे. ओके, आता बघा, विकासात्मक प्रशासन हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नियंत्रणात्मक कार्यावर आहे का? नाही. नियमबद्धतेवर भर आहे का? केंद्रीकरणावर भर आहे का? तर सहभागी प्रधानतेवर भर आहे. म्हणजे असं प्रशासन पाहिजे विकासात्मक की त्यामध्ये लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे, लोकांचा सहभाग. ओके, म्हणून वाचताना काय करायचं? आता मला सांगा, नियंत्रणात्मक म्हणजे हे हुकुमशाही झाल्यासारखं होतं. नियमबद्धतेवर चालतो का? नाही. तर केंद्रीकरणावर चालतं? नाही. तर सहभागी विकासात्मक जर प्रशासन चालवायचं असेल तर त्यामध्ये लोकांचा सहभाग गरजेचा आहे, म्हणून त्याला विकासात्मक वगैरे आपण असं म्हटलं जातं. पुढे बघा, आता बघा, नवलोक प्रशासन. ओके, आता मला सांगा, यांचा पुरस्कार टिंबटिंब करतं. व्यवस्थापन शास्त्र दृष्टिकोन, कार्यक्षमता आणि काटकसर, सामाजिक प्रस्तुतीवर आधारित दृष्टिकोन. बघा, हे असे काही काही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ना हे वाचल्यानंतर सुद्धा कळतं की याच्यातलं काय असू शकतं वगैरे. त्यामुळं सोडवताना काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुम्हाला वाटले लोकप्रशासन, प्रशासन
हे कधी वाचलेलं नसतो आपण, त्यामुळे तुम्हाला अडचण येईल. हे 2-3-4 प्रश्न लोकप्रशासनावर आणि प्रशासनावर असतातच आपल्या पेपरमध्ये, त्यामुळे याला सुट्टी काय वगैरे नाही. ओके, पुढे पहा. ओके, डी मिनुब्रुक प्रेक्षक आणि फ्रॅक मेरिनी यांच्या उदयाशी संबंधित काय आहे, तर नवलोक प्रशासन हे त्यांच्या संदर्भात आहे. लक्षात ठेवा, नवलोक प्रशासनाची ती व्याख्या केलेली आहे त्यांनी दोघांनी वगैरे. नवलोक प्रशासन, लक्षात ठेवा. पुढे, खालीलपैकी कोणत्या उपशाखेचा भर मूल्ये आणि नैतिकतेवर अवलंबून आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. कशावर भर आहे बरे, लक्षात ठेवा कशावर आहे. उपशाखाचा भर मूल्ये आणि नैतिकतेवर. बघा, मूल्ये नैतिकता म्हणजे कशी असली पाहिजे, इथिक्स कसं असलं पाहिजे या संदर्भात आहे, ते माहिती असणं गरजेचं आहे. पहा इथे काय दिले, तुलनात्मक लोकप्रशासनामध्ये नैतिकता वगैरे काय नसतं, त्यामुळे चूक. नव लोक व्यवस्थापन नाही, नव लोक प्रशासन हे बरोबर आहे. आणि विवेकी निवड पद्धत ही संकल्पना हा सिद्धांत आहे, त्यामुळे ही येऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा नव लोक प्रशासन हे त्याचं उत्तर आहे सी नंबर ऑप्शन. पुढे, खालीलपैकी कोणती कृती ही संघटनेच्या कामकाजाच्या अभिन्न पैलूचं सूचन करतं. कळलं का तुम्हाला? काय म्हणलं त्यांनी, खालीलपैकी कोणती कृती हे संघटनेच्या कामकाजाच्या अभिन्न पैलूचं सूचन करतं असं लक्षात ठेवा. आता काय माहिती आहे का, जर तुम्हाला एखादी कृती ही संघटनेच्या बाबतीत करायची असेल ते अभिन्न, तर कागदपत्राची लावणी हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला नेहमी काय वाटतं की नियोजन असेल, कर्मचारी नेमणूक असेल, समन्वय असेल, हे असं वाटतं कधी कधी. तर नाही, कागदपत्राची हे करणं हे अभिन्न पैलूचं लक्षण आहे. ओके, आता हे कसं माहिती आहे का, कारण संघटना ओके आणि व्यवस्थापन ओके हा आपल्याला अभ्यासक्रमाचा भाग आहे, म्हणून त्याला रिलेट करणारा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की अभ्यासक्रम सोडून प्रश्न विचारला जात नाही आपल्याकडे, त्यामुळे हे लक्षात ठेवून तुम्हाला सोडवायचं आहे. पुढे, खालीलपैकी संकेताचा वापर करून योग्य उत्तर लिहा असं त्यांनी विचारलेलं आहे की कोणकोणतं उत्तर वगैरे असू शकतं. तर पहा काय म्हणले, काही अभ्यासकाच्या प्रशासनाच्या तत्वाशी दंतकथा मनी असं संवादून चेष्टा केली, ही तत्व नाकारली. काही अभ्यासक काय करतात की प्रशासनाच्या तत्वाची दंतकथा ही खोटे आहेत, किंवा त्याचबरोबर त्यांनी काय असं सांगितलं की मनी वगैरे वापरून त्यांना चेष्टा केली की असं प्रशासन वगैरे काही नसतं. बरोबर आहे, जवळजवळ प्रत्येक तत्वासाठी आपल्याला तेवढेच विश्वसनीय आणि स्वीकार्य आणि परस्पर विरोधी तत्व आढळतं. हे बरोबर आहे दोन्ही. म्हणूनचं उत्तर ए आणि बी बरोबर आहे, आणि हे बी हे त्याचं कारण पण आहे, लक्षात ठेवा. म्हणून काय माहिती आहे का, हे उत्तराचं ए आणि बी आहे. ओके, म्हणूनचं उत्तर ए आणि बी. ओके, उत्तरदायित्व हे लोकप्रशासनाच्या 3 महत्वाच्या तत्वापैकी एक तत्व असून त्याची निश्चित टिंबटिंबद्वारे केली जातं. बघा काय म्हणतं की उत्तरदायित्व म्हणजे लोकप्रशासनासाठी, जर पब्याड म्हणजे असतं काय, लोकप्रशासन जर तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्हाला लोकांशी उत्तरदायित्व असलं पाहिजे, की आपण जे काही कृती करतो त्या संदर्भामध्ये असलं पाहिजे, तरच ते पद्धतीने आपल्याला काय होतं सोडवता येते, नाहीतर ते निश्चितपणे काय होतं त्याला सोडवता येत नाही. ओके, माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढे, आता असं बघू. बघा उत्तरदायित्व, आता लक्षात ठेवा लोकप्रशासनाचा महत्वाचा घटक म्हणजे उत्तरदायित्व ओके असलं गरजेचं आहे. तर हे अभिकरणाची उद्दिष्टपूर्ती हे त्याचं उत्तर आहे, तत्व आहे त्यापैकी जे उत्तर सांगलेले त्यापैकी वगैरे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता यानंतरचा पुढचा प्रश्न, ओके, मॅक्स वेबरने टिंबटिंब हे आधुनिक नोकरशाहीचे अत्यावश्यक वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. मॅक्स वेबर हा राजकीय विचारवंत आहे. तो काय म्हणतो की नोकरशाहीचे अत्यावश्यक वैशिष्ट्य कुठलं आहे असं तो म्हणतो. तर लक्षात ठेवा पद सोपान. आता हे लक्षात ठेवा की तुम्हाला अडचण काय येते, हे असा शब्द आला तर इकडे इंग्लिश शब्द वापरायचा, वाचायचा, म्हणजे तुम्हाला ते थोडंफार सोडवण्यासाठी वगैरे चांगलं सोपा जाते ना. तर बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला ते अडचण येते की प्रश्न बरोबर येतं का नाही, किंवा माहीत असेल की नाही वगैरे. ओके, त्यामुळे ते प्रॉब्लेम येतो वगैरे. ओके, पुढे बघा, कनिष्ठ कर्मचाऱ्यानं एकाच वरिष्ठाकडून आज्ञा स्वीकाराव्यात या तत्वाला टिंबटिंब असं म्हणतात. आता समजा एक कनिष्ठ कर्मचारी असेल, ओके, आता उदाहरणार्थ समजा कनिष्ठ कर्मचारी असेल किंवा कनिष्ठ लिपिक पकडू आपण, पण त्यांनी एकाच वरिष्ठाकडून जर आज्ञा हे करत असेल, स्वीकारत असेल, तर त्याला काय म्हणावं, तर ते आज्ञेची एकता असं म्हणतात. नियंत्रणाची कक्षा आहे का नाही, पद्धत अधिकार आहे का नाही, तर आज्ञेची एकता हे लक्षात ठेवा. 70
ओके, पुढे दुसरा, आता हे जोड्या लावायचा प्रश्न विचारलेला आहे, तर ह्याचं तुम्हाला आधीही सांगलेलं आहे, तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतेही जरी एक आलं ना तरी तुम्हाला उत्तर ह्याचं बरोबर येतं. फक्त एक उत्तर तुमचं बरोबर आलं पाहिजे. जरी एक उत्तर आलं बरोबर तर तुम्हाला 100% येतं. आता हा रिग्स जो आहे ना, हा जवळपास बऱ्याच जणांना माहिती असतं, ओळखीचं नाव आहे. आणि मेरी पार्कर फॉलेट ही सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्या 2-3 पैकी एक जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला निश्चितपणे सोडवता येतं. आता हा जो आहे ना, हे राजकीय धोरण म्हणजे सार्वजनिक धोरण सांगणारा हा राजकीय विचारवंत आहे, तो कार्यकर्ता. त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर ना रिंगचं 4 उत्तर आहे. आता मला सांगा सीचं 4 याच्यामध्ये कुठं इथं आहे, म्हणून सी उत्तर येतं डायरेक्टच. म्हणजे याच्यात एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला, की जर एक जरी बरोबर माहिती असलं कोणाचं कोणताही राजकीय विचारवंत, तरी तुम्हाला ते गोल करता येतं आणि सोडवता येतं. ओके, पुढे नवीन स्थानिक शासकतेचे खालीलपैकी कोणते एक वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. बघा, आहे नाही हे तुम्हाला निश्चितपणे माहिती असणं गरजेचं आहे. तर गडबड काय होते, जर तुम्हाला ते नसेल माहिती तर आपलं चुकून जातं. बघा, नवीन स्थानिक म्हणजे ग्रामीण ह्याच्यामधलं, की खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. औपचारिक आणि कायदेशीर नमुन्यावर आयोजित केलं जातं, हे चूक आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर या. तसं बाकी खाली बघा, संघटनेच्या उत्तर लोकशाही संकल्पनेवर आधारित आहे, खुल्या नेटवर्कद्वारे कार्यरत असतं, निर्णय प्रक्रियेत भागधारकाचा सहभाग असतो. त्यामुळे हे याचं उत्तर आहे. ओके, नाही आणि आहे हे शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तरच ते चांगल्या रीतीने सोडवता येतं. म्हणून शांततेने वाचायचं. का लक्षात ठेवा, कारण 100 प्रश्न आहेत आपल्याला, बरोबर का नाही? 100 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. आणि 100 प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, की 100 प्रश्नामध्ये आपल्याला 10 घटक आहेत, बरोबर का नाही? 10 घटकाला एकूण 10 प्रश्न आहेत. ओके, कमी जास्त थोडंफार, म्हणजे 10 डायरेक्ट म्हणजे किती झाले? 100 झाले. तास किती आहेत आपल्याकडे? 2 तास. आता मला सांगा, 2 तास म्हणजे कमी झाले का? निवांत पेपर सोडवता येतं. ओके, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. पुढे, पंचायत राज संस्थेच्या कामाचा आणि कार्याचा समावेश टिंबटिंब मध्ये समाविष्ट होतो. आता हे परिशिष्ट मी लेक्चरमध्ये पण सांगलेले आहेत आणि तुम्हाला बेसिक बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहे, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा बऱ्याच जणांना या संदर्भामध्ये माहिती असेल. आता हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, सरळ माहिती असलं पाहिजे. पंचायत राज ही संस्था, आता हे परिशिष्ट आहेत बरं का, एकूण 12 परिशिष्ट आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेत. तर याच्यामध्ये काय दिले? पंचायत राज. ओके, लक्षात ठेवा, पंचायत राज म्हणलं की डायरेक्ट 11वी परिशिष्ट येतं, त्याचं उत्तर सी. पण आपण तेही पाहून घेऊ. आता 12वी जे परिशिष्ट आहे ना, ते पण महत्वाचं आहे, कारण 12वी प्रश्न हे शहरी भागासाठी असतं. ओके, हे लक्षात ठेवा. 71 आणि 74वी जी घटनादुरुस्ती झालेली आहे आपली, ओके, तर त्या दोन्ही घटनादुरुस्तीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी कळून गेलेल्या आहेत आपल्याला, की नेमकं आता हे समजा उदाहरणार्थ बघा, 9वी परिशिष्ट आहे ना, तर हे केंद्र आणि राज्य यांच्यामधील जे हे दिलेले आहेत सूच्य किंवा हे त्याच्यामध्ये ते दिलेले आहे. 10वी परिशिष्टी तुम्हाला माहित आहे, ही पक्षांतर बंदीचा कायदा आहे, पक्षांतर बंदीच्या कायद्यासंदर्भात आहे 10वी परिशिष्टी, हे तुम्हाला माहिती आहे. 11 होतं त्याचं उत्तर आहे. त्यामुळं काय होतं, की आपल्याला 1-2 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळं हे जर आपण तुम्ही निश्चितपणे करून घेऊन गेलं तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊन जातो. म्हणून परिशिष्ट हे तुम्हाला निश्चितपणे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता हे शहरी भागासाठी म्हणजेच महानगरपालिका जे असतात ना आपल्या, ओके, महानगरपालिका नगरपालिका यांच्या संदर्भात आहे परिशिष्ट. आणि 11 तर आपण तुम्ही पाहिलेलीच आहे, ते तुम्हाला माहिती असलं. 90 तर तुम्हाला पाहिलेच आहे, की सेंट्रलचा ऍक्ट आणि रेग्युलेशन ज्या काही गोष्टी आहेत ते 9 मध्ये आपण परिशिष्टामध्ये सांगण्यात आलेले आहे. 8वं तर तुम्हाला माहिती आहे, अजून 8वं पण सांगतो तुम्हाला. 8वं आपण कालच्या मागील प्रश्न येऊन पण गेलेले आहे, एक समिती स्थापन केली होती महापात्राची, बरोबर का नाही? तर ही 8वं जे परिशिष्ट आहे तर हे कशासाठी आहे? हे भाषा संदर्भात आहे. ओके, भाषा संदर्भात आहे, म्हणजे अधिकृत भाषा जे आहेत आपल्या ते, हे तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे. पहिलं शेड्यूल काय सांगतं, की स्टेट आणि युनियन या संदर्भात सांगतं पहिलं शेड्यूल, त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे परिशिष्ट करून जा, एक जरी प्रश्न येऊन जातो त्यामध्ये आरामात, त्यामुळे तुम्हाला गोल करता येते चांगल्या पद्धतीने. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243A आय आहे बरं का ते. आता लक्षात ठेवा कसं असतं, 243 ए बी सी डी ई आणि आय हे असे ऑप्शन आहेत. ओके, हे प्रत्येकाला काही ना काही सांगलेले. ओके, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, हो का, हे आय म्हणजे ना, लक्षात ठेवा, टेक्निक सांगतो तुम्हाला. 243 आता इथे लक्षात ठेवा, आय म्हणजे इन्कम. मला सांगा, इन्कम आहे. इन्कम म्हणजे काय असतं आपल्याला? ओके, भारतीय राज्यघटना कलम 243 आय मध्ये कशाची स्थापनेची तरतूद केलेली आहे? आय म्हणजे राज्य वित्त आयोग. वित्त म्हणजे पैसा, म्हणजे लक्षात ठेवण्याची टेक्निक सांगतो. आय म्हणजे इन्कम असतं, बरोबर का नाही? आय म्हणजे वित्त आयोगाला, राज्य निवडणूक आयोग नाही, नगरपालिका नाही, पंचायत राज व्यवस्था नाही. आता हे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये, हे डी म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात आहे. जर तुम्हाला आरक्षण जे लागू करण्यात आले ते ह्याच्यामध्ये दिलेले, हे माहिती असणं गरजेचं आहे. हे म्हणजे ग्रामसभा,
ओके, हे असं थोडंफार तुम्हाला थोडंफार माहिती जर असलं तर येतं. ई म्हणजे इलेक्शन, तिथं आहे ते निवडणुका. म्हणजे हे थोडंफार असं लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला निश्चितपणे माहितीच असणार आहे. भारतातील नागरिक स्थानिक शासकतेच्या संस्थेला सामना करावा लागत असलेली टिंबटिंब ही मुख्य आव्हाने आहेत असं त्यांनी विचारले, की खालीपैकी कोणकोणते मुख्य आव्हानं आहेत की ज्या आव्हानाला ते सामोरे जावं लागतं वगैरे असं त्यांचं हे आहे. तर आता आपण बघू. वित्तीय चणचण, कारण बघा लक्षात ठेवा, नागरी स्थानिक शासकाच्या जर म्हणलं तर तुम्हाला लक्षात ठेवा की पैशाचा मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ही चणचण आहे. बरोबर आहे. स्थानिक संस्थेतील नागरिकाच्या अल्प सहभाग, पहा नागरिकाचा हे स्थानिक संस्थेमध्ये अल्प म्हणजे समजा ग्रामसभा असेल, बरोबर का नाही, तर ग्रामसभेला लोक बसत नाही येऊन, म्हणजे सहभाग नोंदवत नाहीत त्यांच्या कोण्या ह्याच्यामध्ये वगैरे, त्यामुळे ती बरोबर आहे. लोकसेवेचे खाजगीकरण होताना दिसतं, म्हणून उत्तर ए बी सी डी असं छानपैकी सोडवायचं, बरोबर आलं पाहिजे. भारतातील किती राज्यांना लोकायुक्त या संस्थेची स्थापना केली? आता हा जो प्रश्न आहे ना, आपली प्रश्नपत्रिका लक्षात ठेवायची आपण की हा 19चा प्रश्न आहे, बरोबर की नाही. आता जर ह्या वर्षी 2026 सांगितलं तर आता तुम्हाला 26च्या रिलेटेड प्रश्न विचारणार. आता हे त्या काळामध्ये जेवढे होते ना तेवढे त्यांनी विचारलेले आहे, 17 वगैरे होतं. आता हे लोकायुक्त वगैरे आपल्याला माहिती आहे की लोकायुक्त हा सिलेबसचा भाग आहे आपल्या, लक्षात ठेवा. लोकायुक्त कायदा करून लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. ओके, आणि नुसतं लोकायुक्त लागू करणार लवकर सर्वात अगोदर ओडिशा आहे. ओके, ठीक आहे, पहिलं राज्य आहे. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते त्याच्यामध्ये करताना माहीत असला पाहिजे, कारण आपल्या लेक्चरच्या चॅप्टरमध्ये आपण ते घेतलेलेच आहे वगैरे. पुढे लोकपालमध्ये टिंबटिंब यांचा समावेश होतो. लोकपालमध्ये आता ही आकडेवारी पण बदललेली आहे आणि संख्या पण बदललेली आहे, त्यामुळे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं वगैरे आहे. ओके, पुढे आता अध्यक्षासहित 9 सदस्य आहेत असं त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला अजून पुन्हा लोकपाल लोकायुक्त वगैरे बघणं गरजेचं आहे वगैरे हे करून. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, आता हा जोड्या लावायचा प्रश्न आहे बरं का. कुठे गेला रे? सुप्रशासकता, नागरिकाची सनद आणि ॲबिडोस्मन आणि RTE हे असं हे दिलेले कंटेंट वगैरे. आता पहा एक एक बघू. बघा लक्षात ठेवा, हे RTE तुम्हाला माहिती आहे, RTE ओके, हे राईट टू एज्युकेशन आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे 8वीपर्यंतचं शिक्षण वगैरे फ्री असतं वगैरे, ते शाळांमध्ये बघले. तरी माहिती आहे का, कलम हे 21 मध्ये ऍड करण्यात आलेले आहे, बरोबर का नाही, हा कायदा करून. म्हणजे याचा अर्थ डीचं उत्तर याचं काय दिलेलं तुम्हाला माहिती आहे का, ए दिलेले आहे. म्हणजे डीचं उत्तर याचं कुठं आहे, डी आणि 4, म्हणजे याचं उत्तर बी, म्हणजे डायरेक्ट हा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आता बाकीचं तुम्हाला बघण्याची सुद्धा गरज नाही, त्यामुळे तुम्हाला ते सरळ सरळ कळून येतं. ओके, पुढे काय दिले बघा, हे ॲबिडसन म्हणजे नागरिकाचं सबलीकरण करणं, हे महत्वाचं आहे, ते दिलेले आहे ते. ओके, पुढे शिक्षणाच्या हक्काचा समावेश कोणत्या कलमात केलेला आहे? शिक्षणाचा हक्क हे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे त्या कलमामध्ये केलेलं आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, आता कलम 21 बघा, 2 लगेच प्रश्न पाठीमागे झाला होता, आता कळलं तुम्हाला लगेच, म्हणजे मागे एक प्रश्न विचारला पुढे एक विचारलाय, 21 बरोबर का नाही. ओके, पुढे आता मनरेगा, गावाकडे जे मनरेगाचं काम केलं जातं वगैरे, ही आपल्याला योजने ह्याच्यामध्ये आहे ते मनरेगाचं काम वगैरे त्या संदर्भामध्ये, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते विचारलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. 14 वर्षावरील व्यक्ती कामासाठी अर्ज करण्यास हकदार आहे, हे उत्तर विचारले. काय वैशिष्ट्य आहेत मला, हे चूक आहे बरं का, करू शकत नाही. ओके, कोणताही अर्जदार अर्ज केल्याच्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत त्याला हकदार मिळाला येतं, बरोबर आहे. प्रत्येक कुटुंबास दरवर्षी 100 दिवसापूर्वी काम मिळतं, बरोबर. अर्जदारास शक्यतोवर 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंतच काम मिळतं, बरोबर आहे. याचा अर्थ ए चूक आहे, म्हणून बी याचं उत्तर आहे. कळलं. पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय, बरोबर नाही. ओके, आता विचार करा, बरोबर नाही हा शब्द विचारले. आता हे तुम्हाला बरोबर नाही हे आणि बरोबर आहे ह्या दोन गोष्टी माहिती असल्या ना की उत्तर तुम्हाला नीटपणे सोडवता येते. बघा आता काय, लष्करी क्षमता ही राष्ट्रीय सत्तेचा मोजमाप करता येणारा घटक आहे, बरोबर आहे. तुमच्या राष्ट्रीय सत्तेचा मोजमाप करण्यासाठी तुमची लष्करी क्षमता किती आहे तुमच्या देशाकडे त्याच्यावरती मोजलं जातं, बरोबर. नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे राज्याच्या शक्तीत वाढ होऊ शकते, बरोबर. जर नेतृत्व चांगलं राहिलं तर ते राज्याचं तुमचं हे मूल्यमापन करू शकतो आपण. लोकसंख्येचं निर्देशक एखाद्या राज्याची सत्ता समजून घेण्यासाठी आवश्यक ठरतं, बरोबर आहे. भूगोल हा सौम्य सत्तेचा घटक आहे, चूक आहे, त्यामुळे डी उत्तर बरोबर.
वातावरणीय बदलाविषयीचे 2015चा पॅरिस करार आपण पाहिलेले आहे. आता त्या पॅरिस कराराच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं बरोबर नाही, कारण ते चर्चेत होतं म्हणून ते विचारलेले आहे. पॅरिस करार संदर्भामध्ये कोणतं बरोबर नाही ते विचारले पहा. बरोबर नाही म्हणजे चूक सांगली विचारले. त्यानुसार सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याचे समान उद्दिष्ट दिलेले. चूक आहे, सर्व देशाला नाही, फक्त जे विकसित देश आहेत ना त्यांच्यासाठी दिलं होतं, म्हणून अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर. ह्याचं उत्तर डायरेक्ट हे आहे. आता बाकी तुम्हाला वाचायची गरजच पडणार नाही. कळलं का तुम्हाला? सर्व शब्द लक्षात ठेवायचं त्याच्यातलं. पुढे, भारताच्या पूर्वानुभूत धोरणाला उत्तेजन देणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? कोणता घटक त्यांना हे देणार आहे वगैरे असं त्यांनी सांगितलेले. ओके, ते आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा खालील भारताच्या पूर्वाभिमुख धोरणाला उत्तेजन देणारा घटक म्हणून शस्त्रास्त्र खरेदी नाही, ऊर्जा सुरक्षेचा पाठपुरावा करणं हा ते घटक महत्वाचा आहे. चीन पाकिस्तान आक्षेपाला उत्तर देण्यासाठी नाही, कारण युद्ध कधी परवडण्यावर नसतं. संबंध सुधारणं, हिंदी महासागरावरील वर्चस्व ठेवणं हे नाही. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेला पाठपुरावा करणं हे त्याचं सर्वाधिक चांगलं उत्तर त्याचं आहे वगैरे. पुढे, खालीलपैकी कोणता प्रादेशिक व्यापार गटात आंतरप्रदेशीय व्यापाराचं प्रमाण सर्वात कमी आहे असं त्यांनी विचारलंय. सर्वात कमी हे साप्तामध्ये आहे बरं का. हे आंतरराष्ट्रीय धोरण आणि परराष्ट्र धोरण यावर तो प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, समजलं का नाही? याच्यावर तो प्रश्न आहे, त्यामुळे त्याचं उत्तर ते आहे. जागतिक व्यापार संघटनेचं पुढीलपैकी कोणतं तत्व विशेषतः विकसित राष्ट्रासाठी आहे असं त्यांनी विचारले. कोणतं तत्व हे विकसित राष्ट्रासाठी आहे असं त्यांनी दिलेले बघा. विशेषतः विकसित म्हणजे डेव्हलप राष्ट्र. काय विशेष आणि वेगळी वागणूक दिली जातं हे त्याचंच विशिष्ट आहे. आता खाली बघा, परस्परता भेदभावाचा अभाव, कारण विकसित राष्ट्रामध्ये कधी भेदभाव वगैरे केला जात नाही. पारदर्शकतेतून अंधार वर्चणे नाही, स्थानिक आणि परदेशी वस्तूंना समान वागणूक दिली जातं. तर हे त्याचं उत्तर आहे ए. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? जागतिक व्यवस्था सिद्धांताच्या मते अराजकीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही संघर्षाचं मूळ आहे अशी 4 कंटेंट दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणतं बरोबर आहे हे तुम्हाला ते विचारलेलं आहे वगैरे. ओके, लक्षात ठेवा. बघा, जागतिक अर्थव्यवस्थेच्या सिद्धांताच्या मते अराजकीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं हे संघर्षाचं मूळ आहे. चूक आहे, मूळ नाहीये, चूक. संरचनात्मक वास्तववादाच्या मते मानवी स्वभाव हे सर्व संघर्षाचं कारण आहे. सर्व संघर्षाचं कारण होऊ शकत नाही, त्यामुळे हे चूक. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या वास्तववादी सिद्धांताची प्रेरणा हे हॉब्स. बरोबर आहे, कारण आंतरराष्ट्रीय वास्तववाद हॉब्सनं सांगलेलं आहे. विचारात दिसतं हे बरोबर आहे. सी उत्तर बरोबर आहे याचं. रचनावाद आंतरराष्ट्रीय संबंधातील गाभा आणि परी यांच्या विश्लेषणाने करता येतो. चूक, त्यामुळे 86 उत्तरचं बरोबर. बघा 87, खालीपैकी कोणती जोडी नीट जुळवलेली नाही विचारलेले आहे. कोणती जोडी हे वेगळ्या पद्धतीने जुळवलेली नाही हे त्यांनी विचारले. आता ते माहिती असणं गरजेचं आहे बघा. पण हे कळलं का तुम्हाला? ह्याची जोड्या लावून दिल्या ऑलरेडी तुम्हाला. कोणती बरोबर आहे ते विचारले तुम्हाला. पाहता, सत्ता बदल याच्या पुढे एक जोडी लावले. आघाड्या करणं, सत्ता बदलामध्ये आघाडी करणे ते का विरोध आहे ना परस्पर, त्यामुळे हे कट आहे. सामूहिक सुरक्षा, अण्वस्त्र. मला सांगा, सामाजिक सुरक्षा पण पाहिजे तुम्हाला आणि अण्वस्त्र पण वापर करायचा असं होऊ शकते का? नाही, चूक आहे. पुढे पहा, हे प्रबोधन हे पण चूक आहे. आता पहा इथं दुसरं काय ते सामूहिक सुरक्षा 3 नंबरचं इथं काय दिले? आक्रमकताचा एकटं चूक. मग पुढे संयुक्त राष्ट्राची शांतता रक्षण मोहीम ही आक्रमक अशी युद्ध करणं. बघा, संयुक्त राष्ट्राची शांतता मोहीम असतात त्यात भारत जगातला सर्वात आघाडीचा देश आहे, कारण भारत हा सर्वाधिक जास्त शांतता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे, खालीपैकी कोणते लोक सक्तीनं स्थलांतर करणारे आहेत? आता बघा, कोणते लोक हे सक्तीनं स्थलांतर करणारे आहेत वगैरे असे त्यांनी विचारलेले. सीमा ओलांडून अमेरिकेत येणारे मेक्सिकन लोक हे आहेत का? खालीपैकी कोणते लोक सक्तीचं स्थलांतर करणार आहेत? तामिळनाडूच्या शिबिरामध्ये राहणारे श्रीलंकेन लोक, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. 1990 मध्ये उदयास आलेले सार्वजनिक क्षत्रिय व्यवस्थापन हे एक नवप्रतिमान या नावानं ओळखलं जातं. बघा, 1990 मध्ये कोणतं प्रतिमान आहे ते ह्या नावानं ओळखलं जातं वगैरे असं त्यांनी विचारले. पहा, व्यवस्थापनवाद, बाजार केंद्रीय लोकप्रशासन, व्यावसायिक उद्योजक प्रधान सरकार, वरील सर्व बरोबर आहे, म्हणजे त्याचं उत्तर डी. लक्षात आहे 1990. आता हे मी का सांगतो तुम्हाला, कारण रिपिटेशन प्रश्न खूप असतात, त्यामुळे 19 मधले बरेच प्रश्न तुम्हाला 2026 मध्ये विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे सर्व करून जा तुम्ही. ओके, पुढे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवलेली नाही? आता जसं पाहिलं नाही आपण ना, तशीच ती जोड्या जुळवलेली नाहीत का ते फक्त सांगा म्हणले. बघा, बरोबर नाही असं विचारलं बरं का, बरोबर नाही असं विचारलेलं आहे, त्यामुळे ते माहिती असणं. पहा, लक्षात ठेवा. टीकावादी सिद्धांत, नियम व्यवस्था आणि संस्था. मला सांगा, टीकावादीमध्ये नियम व्यवस्थेला असतं का? तर नाहीये, हे उत्तर चूक आहे डायरेक्ट. पहिल्याचं उत्तर डायरेक्ट एक येतं.
आता दुसरं बघा, वास्तववादामध्ये नेहमी हितसंबंध आणि सत्तेला महत्त्व दिलं जातं. जागतिक व्यवस्था सिद्धांतामध्ये केंद्र आणि परीघ असतं. सामाजिक रचनावादामध्ये संकेत आणि मूल्य या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. म्हणून हे त्याचं उत्तर दिलेले आहे त्याच्यामध्ये, म्हणजे चूक आहे ते. खालीपैकी कोणता गट भारताच्या पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे? कारण परराष्ट्र धोरण आपल्या सिलेबसचा भाग आहे, लक्षात ठेवायचा. परराष्ट्र धोरण ते म्हणते की खालीपैकी असा कुठला घटक आहे की जो परराष्ट्र धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, असं त्यांनी विचारलेलं आहे वगैरे. ते माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. पुढे बघा, आशियान देशाची आण्विक, आता आण्विक सहकार्य असतं का? नाही ना, चूक आहे, आपण ते करतच नाही. आशियान देशाची दक्षिण समुद्रातील विवादावर सहकार्य, कारण आपण ह्या आशियान सोबत दक्षिण चीनच्या संदर्भात चर्चा करत नाही, कारण दक्षिण चीन समुद्रासोबत भारताचा काही संबंधच येत नाही आपला दक्षिण चीन सोबतचा, बरोबर. त्यामुळे चूक आहे. आशियान देशातील नोकरशाहीचा पुरस्कार, मग आशियान देशातील नोकरशाहीचा पुरस्कार आपण ते करतो का, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ते आपण काय होतो, करत नाही, हे चूक आहे. ते त्याचं बघून घेतो, आपण नाही करत. आशियान देशाची खुल्या व्यापाराचा आपण करार करतो, हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे डी ह्याचं उत्तर बरोबर आहे, बरोबर. पुढे खालीपैकी कोणत्या क्षेत्रीय गटानं भारताबरोबर खुल्या व्यापाराचा करार केलेला आहे? कोणत्या क्षेत्रीय गटाने भारतासोबत खुल्या व्यापाराचा करार केलेला आहे? लक्षात ठेवा, हे आशियान खूप महत्त्वाचं आहे. खुल्या व्यापार कराराबद्दल हे आशियान बद्दल मी खूप डिटेल वगैरे परराष्ट्र धोरणाचं जे आपलं लेक्चर झालेलं आहे ना, त्या लेक्चरमध्ये खूप डिटेल्स वगैरे सांगलेले आहेत. त्यामुळं आशियान सोबत आपण खुले व्यापार केलेले आहे, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता घटक भारत रशिया सहकार्याचा घटक नाही असं विचारले? कोणता घटक हा घटक नाही असं विचारलेलं पहा. शस्त्रास्त्र निर्मितीची संयुक्त प्रक्रिया, बरोबर, कारण भारताला सर्वाधिक जास्त शस्त्र देणारा हा रशिया देश आहे. नैसर्गिक वायूच्या शोधाचे संयुक्त उपक्रम, बरोबर आहे, कारण दोघांनी एकत्र करून केलेले आहे. सागरी तळाच्या शोधाचं संयुक्त उपक्रम आणि आण्विक भागीदारी, आता हे दोन गोष्टीमधून तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं तो कोणत्या संदर्भात आपल्यासोबत संयुक्त. आता सागरी तळाच्या शोधासाठी आपल्यासोबत तो संयुक्त उपक्रमामध्ये नाहीये, चूक आहे. या आण्विक सोबत आहे आपला, म्हणून उत्तर सी. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता विधान कोणते बरोबर आहे ते विचारले, त्यामुळं मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेले की विधान कोणतं बरोबर नाही ते विचारलेलं. लक्षात ठेवा. आता सिंधू वाटप, सिंधू नदीच्या दोन देशामध्ये वाद चालू आहेत, लक्षात ठेवा. कोणाकोणामध्ये? पाक आणि भारत, बरोबर का नाही, याच्यामध्ये वाद चालू आहेत, हे लक्षात ठेवा. जसं मागच्या वेळेस प्रश्न विचारून गेला एकदा की तिस्ता नदी हे खालीलपैकी कोणत्या दोन देशासोबत वाद चालू आहेत? भारत आणि बांगलादेश, हे लक्षात ठेवा. असे देशाची नाव विचारले जातील तुम्हाला, जोड्या लावायला. ओके, सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली होती, विधान बरोबर विचारले, बरोबर आहे डायरेक्ट. सिंधू वाटपातील कराराने पूर्वेकडील 3 नद्याचं बियास, रावी आणि सतलज हे पाकिस्तानला दिल्या जातात, हे लक्षात नाही, तर चुकीचं आहे हे करून, कारण हे आपल्याकडे मिळतात ते. पुढे सिंधू पाणी वाटप कराराने भारत पाकिस्तानातील जलविवादाचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थ नेमला आहे. भारत पाकिस्तानातील बघा, सिंधू पाणी वाटप कराराने भारत पाकिस्तानातील जलविवादाचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थी नेमला आहे भारताने, चूक. सिंधू पाणी वाटप कराराने भारत पाकिस्तानातील जलविवादाचे निराकरण करण्यासाठी लवाद नेमला आहे, चूक. त्यामुळे ह्याच्यातलं सर्व चूक आहे. पाणी वाटप कराराने कायमस्वरूपी सिंधू आयोगाची नेमणूक करण्यात आलेली, हे लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणते तत्व भारताच्या आण्विक डॉक्ट्रिनचं तत्व आहे वगैरे असं त्यांनी विचारलेलं आहे. तत्व नाही असं ते विचारलेलं आहे. आता तत्व नाही कोणतं आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे वगैरे. ओके, पुढे पहा, कोणतं तत्व नाही असं त्यांनी विचारले बघा. अणुतंत्रज्ञानाच्या प्रचारास प्रतिबंध करणं हे तत्व नाही आपलं. आता तत्व आहे कुठलं बघा, किमान इशारे प्रदान करणं, अणुशस्त्राचा प्रथम वापर करणं, हे अण्वस्त्रधारी नसलेल्या देशाविरुद्ध अणुशस्त्राचा वापर न करणं, बरोबर. फक्त हे नाही आपलं, प्रचारास प्रतिबंध करणं वगैरे, त्यामुळे त्याचं उत्तर ते. भारताने कोणत्या वर्षी गट निरपेक्ष म्हणजे अलिप्तवादा चळवळीच्या शिखर परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद भूषवलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे ते म्हणते की नामचं कोणतं हे भारतामध्ये झालेलं आहे. आता हा प्रश्न कमीत कमी 2 ते 3 वेळेस विचारून गेलेले आहे आतापर्यंत. अलिपदाचं शिखर परिषदचं नामचं भारत कधी अध्यक्ष होता ते विचारलेले आहे आपल्याला. 1983 ला झालेल्या ह्याच्यामध्ये, आणि दिल्लीमध्ये झालं होतं, लक्षात ठेवा. दिल्ली नाम अलिप्तवादी धोरण आहे बरं. ह्याच्यामध्ये 5 देश आहेत, ते पण सुरुवातीला येऊन एकत्र करून अध्यक्षाने केले. त्यामध्ये आपल्या देशाचे पंडित नेहरू यांच्या पुढाकाराने झालेले अलिप्तवादी धोरण, हे लक्षात ठेवा. 1983 ला दिल्लीमध्ये झालं होतं पहिल्यांदा भारतामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याचं अध्यक्षपद आपण ते भूषवलंय. खालीलपैकी कोणत्या दहशतवादी गटावर भारत सरकारनं बंदी घातलेली नाही? खालीलपैकी असा कुठला दहशतवादी गट आहे की त्याच्यावर बंदी घातली नाही? बघा, अबू सयाब गटाच्यावर बंदी घातली नाही आपण.
ओके, बबर खालसा इंटरनॅशनल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माओवादी यांच्यावर घातले, हिजबुल याच्यावर घातलेले आहे. ओके, त्यामुळे हे तुम्हाला माहितीच नाही, कारण हा करंट मधला विषय पण परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात आहे. कळलं का तुम्हाला? तुम्हाला वाटेल चालू घडामोडीचा का प्रश्न विचारला नाहीये. चकमा ही स्थलांतरित भारतात टिंबटिंब या देशातून कोणत्या देशातून ती भारतात आलेली आहे हे विचारले. आता चकमा नावाची एक जात आहे, म्हणजे हे आहे, जमात आहे. ओके, ती कोणत्या नावाने आलेली आहे? असं भारतात आलेली आहे चकमा. ही कोणत्या देशातून आली? बांगलादेश. आता मागे एक प्रश्न विचारून गेलता, रोहिंगे हे कोणत्या देशातून आले? म्यानमार. म्हणजे असं विचारलं जातं तुम्हाला कधी, हे मला माहिती असणं गरजेचं आहे. बांगलादेश. ओके, गुट निरपेक्ष चळवळीचे म्हणजे अलिप्तवादी चळवळीचे शिल्पकार कोणालाच म्हटलेले आहे, असं खालीपैकी कोणाला म्हटलेले आहे ते लक्षात ठेवा वगैरे, माहितीच ना. आता लक्षात ठेवा, नेहरू, सुरकोन्नो, होचिंग मिन ह्याला म्हटलं. एकूण 5 आहेत बरं का ते, पण यांना हे शिल्पकार म्हटलं जातं, यांच्या पुढाकाराने झालेले आहे ते. हे माहीत असलं पाहिजे बरं का तुम्हाला. नाम नावाची संघटना आहे आपले. ओके, हे करून जा. अलिप्तवादी धोरणातले सर्व घटक आहेत ते, त्यामुळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. भारत व्हिएतनाम मैत्री शीतयुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आहे. नंबर 1. त्याचं कारण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कायम सभासदत्वासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नाला व्हिएतनामानं नेहमी पाठिंबा दिलेले आहे, असं लक्षात ठेवा. आता मला सांगा, भारत आणि व्हिएतनाम मैत्री करार हे बरोबर आहे? ओके, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायम सभासाठी भारत प्रयत्न करत आहे, बरं हे बरोबर. हे आता बघा काय आहे की हे बरोबर आहे, पण हे त्याचं कारण नाही, लक्षात ठेवा. कारण का माहित नाही का? हे कारणच नाही. व्हिएतनाम हे कधी पाठिंब्याच्या संदर्भात चर्चा नाही, त्यामुळे याचं उत्तर सी आहे, लक्षात ठेवा. ओके, हे झाला 19चा पेपर. आता हे मी तुम्हाला का सांगतो, कारण आपण आता कंटेंट मध्ये बघितलेलं आहे. आता मला सांगा. ओके, आता एक मिनिट. आता आपण कधी पाहिलं 2025 ते 2019 पर्यंतचे पेपर आपण पाहतोय, बरोबर की नाही? कोणत्या विषयाचे? राज्यशास्त्रासाठी. ओके, आता ह्याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की असे कितीतरी प्रश्न आहेत की तुम्हाला ते रिपिटेशन येताना दिसतात. ओके, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता नाम, आताच आलेले प्रश्न सांगतो तुम्हाला. शेवटचा नाम. आता नाम ही जी शिखर परिषद आहे किंवा ही संघटना आहे, तर यावर दरवर्षी एक तरी प्रश्न, 2 तरी प्रश्न आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की PYQ खूप महत्वाचे आहेत रिव्हिजन करण्यासाठी वगैरे, तुम्हाला ते विचारलं जातं पेपरला. आता समजा प्रशासनावर विचारलेला प्रश्न आहे, ही रिपिटेशन खूप प्रश्न आहेत, यावर विचारलं जाईल. ओके, त्यानंतर पुन्हा राज्यघटनेवर आहे. ओके, त्यावर तो विचारला जाईल प्रश्न. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तरच ते चांगल्या रीतीने काय होतं, सोडवता येतं वगैरे. म्हणून काय होतं, आपल्याला जे 10 घटक आहेत का नाही, हे 10 घटक जे आहेत ना, ते खूप महत्वाचे आहेत करण्यासाठी वगैरे. त्यामुळे हे जर तुम्ही केलं तरी आणि तुमच्याकडे 2 महिन्याचा जवळपास कालावधी आहे, ते चांगलं करा. कारण येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला पास होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय होतं, 1 वर्ष गेल्यानंतर ते नेट सारखं पण नाही, हे डबल रिपिटेशन हे होतं आणि 2 वर्ष आपले ते जवळपास वाया जाणार आहेत. त्यामुळे ही संधी 1 वर्ष वाया जाणार, त्यामुळे ही संधी कशाला गमवायची आपली. त्यामुळे अभ्यास चांगला करा. पॉलिटिकल सायन्ससाठीची आपली फास्ट ट्रॅक बॅच ऑलरेडी रन केलेली आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो त्या बॅचला भरपूर असा. त्यामुळे तुम्ही ती बॅच जर घ्यायची असेल, तुम्हाला लागत असेल, तर तुम्ही आमचा मोबाईल नंबर आमच्या ह्या यूट्यूब चॅनलच्या त्याच्यावर दिलेला आहे, तो नंबरवर संपर्क करा. ओके, आणि काही अडचण आली पॉलिटिकल सायन्स संदर्भामध्ये तर आम्हाला फोन करा. तुमच्या समस्येचं निराकरण करणं हे आम्हाला खूप आनंददायी ठरणार आहे. त्यामुळे ओके, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, सर्वांना मनापासून शुभेच्छा.